नमस्कार. डॉक्टर दरेकर यांचा फोन आला आणि त्यांनी तळतळून सांगितलं की भारतामध्ये चालू असलेले हे कायदे आहेत हे आउटडेटेड झाले आहेत. बरेच कायदे हे इंग्रज सरकारने बनवले आहेत आणि त्याचा आपण फॉलोअप घेत चाललो आहोत आणि त्याच्यामुळे न्याय मिळणं हा अतिशय डिले होत चालला आहे. डिले इन जस्टिस होत चालला आहे आणि याच्याकडे कोणत्याही सरकारचं लक्ष नाही आणि त्यांना क्षमता पण नाही. आता जे IPCचे आणि CRPCचे कायदे बदलले म्हणतात, गवगवा झाला, सगळ्या देशामध्ये गवगवा झाला. BNSच काय त्याचं नाव दिलं, अरे पण कलम ॲज इट इज ते उचललं आणि याच्यात ठेवलं. अरे ड्राफ्टिंग भारताला आली नाही का? अहो त्याच्यात नाही, तुम्हाला तर हिंदीमध्ये ड्राफ्ट करायला पाहिजे. भारताच्या जनतेला लागू होणारा कायदा असला पाहिजे. तो कोणाचीही क्षमता नाही. यांचं फक्त सरकार चालवणं, सरकार बदलणं, सरकारमध्ये धुमाकूळ घालणं, पैसे कमवणं, ह्या सर्व घटना चालू आहेत. त्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर डॉक्टर दरेकर साहेबांनी असं नमूद केलं आहे की आव्हान केलं आहे की शेतजमिनीचे कायदे. आता काल परवाचा बऱ्याच व्हिडिओ येतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी. अहो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शेतकऱ्यांचं सुख कशात आहे हेच तुम्हाला माहिती नाही. कर्जमाफीने काही शेतकरी काही स्वर्गात जाईल का, मोक्ष प्राप्त होईल का? अहो असं नका चालू. तुमचं राज्य चालण्याजोगं नाही आहे. शेतकऱ्यांचं खरं हित त्याच्या जमिनीच्या मोजणीमध्ये आहे, जमिनीच्या 7/12 उतार्यावर आहे, जमिनीच्या फेरफारवर आहे आणि ते अपडेट होणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणा, महसूल विभागातले अधिकारी, मोजणी विभागातले अधिकारी यांच्याकडून तत्परतेने काम होण्याची गरज असते. ते ह्या सरकारला शक्य होणार नाही. त्यासाठी डॉक्टर दरेकर साहेब हे मोठं आंदोलन करणार आहेत. आंदोलन करतील ते ह्याच सरकारला मागतील. पण आमचा सल्ला, सैनिक समाज पार्टीचा सल्ला असा आहे की ह्या शेतकऱ्यांनाच आव्हान आहे की तुम्ही सरकारच बदलून टाका ना. सैनिक समाज पार्टीचं सरकार आणा, ज्याने की तुमचं सरकार राहील, तुमचं आम समाजाचं सरकार राहील, आम समाजाच्या शेतकऱ्याचं सरकार राहील. शेतकऱ्याचं सरकार म्हणजे शेतीची दक्षता घेणं. शेतकऱ्याला काही लागत नाही, आधुनिक शेतीची गरज नाही. शेतकरी सुखी आहे, समाधानी आहे. शेतकऱ्याला सरकारची अजिबात गरज नाही. तरी पण हा जो अडथळा आहे, जुन्या कायद्याचा अडथळा आहे, जुन्या नियमाचा अडथळा आहे, याच्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. तहसीलदार कचेरीत हेलपाटे घालील, कलेक्टर कचेरीमध्ये हेलपाटे घालील, नंतर ते एखादी अपील करावं लागेल, प्रांताकडे जावं लागेल, मोजणी खात्याकडे जावं लागेल. आता अहिल्यानगरचा जर विषय घेतला, मोजणीमध्ये काही घोटाळा झाला, मोजणी केली नाही तर अनेक हेलपाटे घालावं लागतात. डॉक्टर दरेकरनी स्वतःच्या मोजणीसाठी हेलपाटे घातले तरी मोजणी झाली नाही. त्यांना उत्तर मिळालं की जिथं 100 कर्मचारी आवश्यक आहे तिथं आम्ही 10 कर्मचारी आहोत. अहो हे कोण पाहिल? हे काही सरकारचं काम नाही का? जिल्हाधिकाऱ्याचं काम नाही का? जिल्हाधिकारी कायदा बनवत नसेल परंतु ॲटलिस्ट खबर तर द्यायला पाहिजे. आणि तिथं पण बसलेले सचिव पदाचे IAS अधिकारीच असतात, परंतु त्यांचं काही चालत नाही. ह्या सरकारमध्ये अडाणी अल्पशिक्षितांचा भरणा आहे. त्यामुळे हा समाज भरडला चालला आहे, शेतकरी भरडला चालला आहे. याच्यावर तळतळून समाजसेवक असलेले डॉक्टर दरेकर यांनी कायदा बदल करण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं आहे. म्हणून त्यांच्या आंदोलनात सैनिक समाज पार्टी पाठिंबा देणारच आहे. परंतु सैनिक समाज पार्टी पुन्हा सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व आम समाजातील नागरिकांना आणि डॉक्टर दरेकरांना सुद्धा एक सबुरीचा सल्ला देत आहे की आपण हे सरकार बदललं तर कायदा बदलेल, ॲडमिनिस्ट्रेशन बदलेल, जनतेचं सरकार येईल, शेतकऱ्याचं सरकार येईल
आणि शेतकऱ्याच्या हिताचे कायदे केले जातील म्हणून सर्व जनतेने डॉक्टर दरेकर यांच्या आव्हानाला आणि सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला साथ देणार आहात याची आम्हाला खात्री आहे. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.